न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। जोशी समाज मंडळाकडून 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न। नाशिकच्या हिरावाडी परिसरातील दीपलक्ष्मी कार्यालय येथे नाशिक जिल्हा जोशी समाज मंडळाच्या वतीने इयत्ता 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी व्यासपीठावर माजी शिक्षणाधिकारी बीजी गरड सर, रुची कुंभारकर, नंदू शिंदे, माजी नगरसेविका सुनीताताई शिंदे, नगरसेविका चंद्रकला धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी आयोजकांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। या गुणगौरव सोहळ्यात इयत्ता 10वी व 12वी मध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या सुमारे 50 ते 60 विद्यार्थ्यांचा शैक्षणिक किट तसेच दिवंगत भास्करराव शिंदे यांच्या स्मरणार्थ स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत उपस्थित मान्यवरांनी त्यांना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रम, शिस्त व सातत्य यांचे महत्त्व पटवून देत मोलाचे मार्गदर्शन केले। समाज मंडळाचे जोशी समाज मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकारिणीने एक संकल्प सोडलेला आहे की समोर बसलेले विद्यार्थी आणि या व्यतिरिक्त जे कोणी विद्यार्थी असतील त्यांना पुढे भविष्यामध्ये काही मदत लागली, काही अडचण आली तर त्यावेळेस नंदूभाऊ शिंदे आणि त्यांची कार्यकारिणी जे शक्य असेल ते सर्व मदत करण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी ते तयार आहेत, किंबहुना अडचणी सोडवण्यासाठी तयार आहेत। त्यांनी हे अभिवचन आजच्या कार्यक्रमानिमित्ताने दिले आहेत। त्याचप्रमाणे समाजासाठीच्या काही शासनाच्या योजना असतील किंवा समाज कल्याणची योजना असतील, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्यासाठी शिष्यवृत्ती संदर्भामध्ये शासनाच्या काही योजना असतील, या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी किंवा समाजाच्या इतर काही योजना असतील त्या योजना त्याचा शोध घेऊन तो मिळवून देण्याचा प्रयत्नही त्यांच्या कार्यकारिणीने घेतलेला आहे। आणि यापुढे मागे जे कार्यकारिणीने सामुदायिक विवाह केले होते, जे लोक गरीब आहेत, ज्यांची वैयक्तिक मुला-मुलींचे लग्न करण्याची ऐपत नाही, अशा लोकांसाठी 7-7, 8-8 हजारामध्ये, 10 हजारामध्ये सामुदायिक विवाह पार पडले। पूर्वी 12-12, 13-13 विवाह अशा प्रकारचे यापुढे भविष्यातसुद्धा सामुदायिक विवाह पार पाडण्यासाठी त्यांनी संकल्प जोडला आहे। आणि मला खात्री आहे की या कार्यकारिणीच्या पुढील जे कार्य त्यांच्या हातून आलं ते 100% यशस्वी होईल अशा प्रकारच्या नंदूभाऊ शिंदे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यांच्या वतीने आपण सर्व त्यांच्याबरोबर आहोत, आपण सर्व समाज त्यांच्याबरोबर आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ते नेहमी कटिबद्ध असतील अशा प्रकारच्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। धन्यवाद। अभिनंदन करते। मी याच्या अगोदर बोललेली नाही आहे राजू। नाशिक जिल्हा जोशी समाजाचे अध्यक्ष नंदूभाऊ शिंदे मंचावर उपस्थित, जिल्हा परिषद नाशिक शिक्षण आपले दाजी, त्यांचं नाव गरडदाजी, आणि माजी नगरसेवक आपले रुची कुंभारकर, वहिनी नगरसेविका, नाशिक जिल्हा जोशी समाज मंडळ नाशिकच्या वतीने आज इयत्ता 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केलेला आहे। या अभिनव उपक्रमास मी शुभेच्छा देते। त्याचप्रमाणे इयत्ता 10वी व 12वीच्या
विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजकांनी माझा सत्कार केला त्याचे मी आभार मानते. कार्यक्रम म्हटलं तर आपल्या घरातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आहे. ही भावना मनात ठेवून आपण या ठिकाणी आज या कार्यक्रमात उपस्थित राहिलो. खरं तर म्हणजे आपल्या परिवाराने आपल्या मुलांवर कौतुकाची शाबासकी दिली पाहिजे. आपल्या मुलांवर जसे आपण संस्कार देतो, शिक्षण देण्याचं काम करतो, तसंच त्यांना शाबासकीची सुद्धा थाप दिली पाहिजे. ही भावना मनात ठेवून आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी अनेक मंडळी असतील, समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून आपण शालेय जीवनामध्ये जेव्हापासून शिक्षण घेत असतो त्यापासून आपल्या आईवडिलांची असेल, आपल्या परिवाराची असतील, आपली सर्वांची इच्छा असते की आपला विद्यार्थी हा कुठंतरी चांगलं शिक्षण घेऊन, दर्जेदार शिक्षण घेऊन एक आपल्या समाजाचं नाव, आपल्या परिवाराचं नाव, आपल्या राज्याचं नाव कसं रोशन करून ही भावना त्यांची सातत्याने असते. आणि त्यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. वेळोवेळी त्यांना जी जी अडचण असेल त्या अडचणीला ते सामोरे जात असतात. अनेक अडचणी त्या ठिकाणी उपस्थित असतात. आर्थिक असतील, शारीरिक असतील, कौटुंबिक असतील, या सर्व गोष्टी ते बाजूला ठेवतात आणि आपला विद्यार्थी, आपली मुलगी, आपला मुलगा हा कुठं चांगलं शिक्षण घेऊन तो त्याच्या पायावर कसं उभा राहील ही भावना त्यांची प्रामुख्याने मनात असते. आणि म्हणून आपण खूप भाग्यवान आहात. आपले आईवडील सातत्याने आपल्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतात, अपार कष्ट करतात आणि या ठिकाणी आपल्याला एक चांगलं शिक्षण देऊन एक चांगला विद्यार्थी या समाजाचं, परिवाराचं आणि राज्याचं नाव रोशन करण्याची संधी आपल्याला देत असतात. आणि म्हणून यश जरी आपल्याला मिळालं तरी आपण कुठं होरपळून जाऊ नये. यशाची अनेक शिखरं आपल्याला यापुढील काळात गाठायची आहेत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. खरं तर म्हणजे 10वी आणि 12वी हे विद्यार्थ्यांचं जसं शैक्षणिक जीवनातला टर्निंग पॉईंट आहे तसा हा आपल्या जीवनामध्ये एक चांगलं काम करण्याचा सुद्धा टर्निंग पॉईंट आहे. कारण की 10वी आणि 12वी नंतर प्रत्येकजण ठरवत असतो की आपण कुठल्या साईडला गेलं पाहिजे, आपण कोणतं शिक्षण घेतलं पाहिजे. दोन मित्राला, मैत्रिणीला, नातेवाईकांना जे जे त्या क्षेत्रात आहे त्यांना आपण विचारत असतो की आपण काय केलं. तसंच आपण आपलं जे क्षेत्र निवडत असेल ते चांगलं क्षेत्र आपल्या आईवडील, मित्र, मैत्रिणी, नातेवाईक आपल्या सहवासाची होईल त्यांना विचारून आपण एक चांगलं क्षेत्र निवडावं. ज्या क्षेत्रामध्ये तुमची आवड आहे त्या क्षेत्रामध्ये मी सर्व पालकांना विनंती करतो की आपल्या मुलांना आपली इच्छा असते काय ह्या साईडला गेलं पाहिजे, ते शिक्षण घेतलं पाहिजे. परंतु मुलांचा कल कुठल्या दिशेने आहे हे ओळखून आपल्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे असं मी या ठिकाणी मानतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक BG गरड सर यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीची नवी दिशा मिळावी यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास विलास जोशी, राजेंद्र गरड, मधुकर गरड, सुनील धुमाळ, उत्तम धुमाळ, राजू हरगावकर, दिलीप गरड, गौरव गरड, किसन हिंगमिरे, सुनील शिंदे, मारुतीराव गरड, शरद शिंदे, दिगंबर धुमाळ, प्रकाश शिंदे, सीताराम धुमाळ, सागर गरड, कृष्णा गरड, किशोर हरगावकर यांच्यासह जोशी समाजातील समाजबांधव, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला. आयोजकांनी भविष्यातही अशाच सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे सातत्य राखण्याचा संकल्प व्यक्त केला.